नमस्ते मित्रांनो. एखादा माणूस आजारी पडला तर तो बरा कसा होतो? मोस्ट ऑफ टाइम औषधांनी बरा होतो असं प्रत्येकाचं उत्तर येतं. पण मी तुम्हाला सांगेल की तो औषधांनी नाही बरा होत, डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांनी बरा होतो. हे नीट लक्षात घ्या. तिथं डॉक्टर तेवढाच इम्पॉर्टंट आहे. याचं रिझन मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल माझ्याकडे एक पेशंट आला. नवरा आणि बायको दोघांनाही ब्लड प्रेशर होतं. तर बायको म्हणली की त्यांना ज्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या दिल्या त्याच गोळ्या मी गेले महिनाभर झालं खातीये. का तर मलाही ब्लड प्रेशर आहे आणि मग काय, त्यांना दिलेली ब्लड प्रेशरची गोळीच मी खातीये, म्हणून मी गेल्या महिन्यात तुमच्याकडे आली नाही. पण गंमत अशी की नवऱ्याला ब्लड प्रेशर बरोबर साखरेचा आजार आहे, त्यामुळे त्याला जी ब्लड प्रेशरची गोळी दिली ती साखरेच्या आजाराला ऍडजस्टेबल अशी गोळी दिली. आणि बायकोला साखरेचा आजार नाही, त्यामुळे तिला वेगळी गोळी दिलेली आहे, कारण तिला हृदयाचा पण आजार आहे. तर मग हे दोन्ही गोष्टींमधलं जे अनालिसिस आहे की दोघांनाही ब्लड प्रेशरची गोळी द्यायची आहे, पण याला दिलेली ब्लड प्रेशरची गोळी वेगळी आहे, बायकोला दिलेली ब्लड प्रेशरची गोळी वेगळी आहे. मग जर तसं असेल तर बायकोनी नवऱ्याची ब्लड प्रेशरची गोळी खाणं कितपत योग्य आहे? हिथं म्हणून मी मगाशी सांगितलं की औषधांनी बरा होणार आहे, पण डॉक्टरनी दिलेल्या औषधांनी बरा होणार आहे, हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी हे उदाहरण. सेम थिंग गुंतवणुकीमध्ये पण, की तुम्ही बरेच म्युच्युअल फंड्स घेऊ शकता, पण त्यातला माझ्यासाठी कोणता परफेक्ट आहे हे म्युच्युअल फंड जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामधल्या जो तुमचा एक्सपर्ट आहे, जो ॲडवायझर आहे, त्याचा सल्ला घेणं जास्त गरजेचं. कारण त्याला तुमचा रिस्क ॲपेटाईट, तुमची मनस्थिती, सगळ्या गोष्टींचा अंदाज आहे. तुमचा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करण्याच्या दृष्टीने तो जास्त चांगलं काम करू शकतो. नाहीतर माझ्या दोस्तानी जी म्युच्युअल फंड घेतला तो मी घेतला तर काय, किंवा बऱ्याच वेळा माझा दोस्त सांगतो, अरे बघ हा फंड मी घेतलाय आणि त्याच्यात फार चांगला रिटर्न आहे, तूही हा फंड घे, तुलाही चांगला रिटर्न मिळेल. तर तसं नाहीये. प्रत्येकाचा रिस्क ॲपेटाईट, प्रत्येकाचा सगळ्या गोष्टी काय, त्याचे मागचं बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड किंवा त्याचं उत्पन्नाचं साधन, ह्या सगळ्या गोष्टी बघून हे ठरवलं जातं की कोणता फंड त्याच्यासाठी चांगला आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा जो एक्सपर्ट त्या फील्डमधला आहे त्याचा सल्ला घेणं जास्त गरजेचं आहे. थँक्यू.